रात्री मी डॉक्टरकडे घेऊन गेले बिट्टूला. हीच भीती होती मनामध्ये की डॉक्टर भेटणार की नाही, कारण की आज होता संडे आणि संडे रात्री आमच्याकडचे सर्व हॉस्पिटल बंद असतात. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर इथे माझी दिवसाची सुरुवात झाली आहे 1 कप चायपासून, कारण जोपर्यंत 1 कप चाय पोटात जात नाही तोपर्यंत आपल्या अंगात तरतरी येत नाही. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की मी जे इडलीचं बॅटर आहे ते टाकलं होतं कुकरमध्ये. कुकर खोलून बघितला तर बॅटर मस्तपैकी फुललंय आणि आमलं देखील. चला तुम्हाला मी दाखवते. एवढा हसमुख थोपडा यासाठी आहे की बाजूला सासूबाई काहीतरी मला सांगतात म्हणून आम्ही खूप हसतोय. किती छान बॅटर आमलं तुम्ही ते बघू शकताय. त्यामध्ये मी काळी डाळ वापरली उडदाची, हे देखील वाटत नाहीये कारण की पूर्ण बॅटर पांढरं शुभ्र आहे. रात्री मी या बॅटरमध्ये मीठ टाकायचं विसरले होते. आता मीठ टाकून ते बॅटर परत एकदा फेटून घेत आहे 10 मिनिटं. इडलीचं बॅटर अशा प्रकारे फेटलं ना तर इडली मस्त लुसलुशीत मऊमऊत होते. आता मी परत इथे दात काढत आहे. तुम्हाला असं वाटत असेल मी एकटी बडबडत करत आहे. इथे माझ्या बाजूला सासूबाई देखील उभ्या आहेत, ज्या आम्ही दोघी सासूना गोष्टी करून एकमेकींशी हसतोय. आणि हे आमच्यासाठी काही नवीन नाही, असला प्रकार आमच्या इथे नेहमीच चालू असतो. तेल लावून पात्राला मस्तपैकी इडल्या पात्रामध्ये ठेवल्यात. चला आता पुढच्या तयारीला लागूया. तर इथे मी चटणी आणि सांबार दोन्ही बनवून घेणार. पहिला तर मी इथे बनवून घेणार चटणी, कारण की आर्यनची घाई सुरू होती की मम्मी पटकन बनव, कारण त्यांना जायचं होतं बाहेर खेळायला. मस्तपैकी चटणी मिक्सरमधून इकडून तिकडून फिरून घेतली. इथे माझा हँडसम बॉय अंघोळ करून आलाय किचनमध्ये. मम्मी झाली का इडली म्हणत. तर हा तयार झाला, याला खेळायला जायचं बाहेर आणि वाट बघतोय इडली झाली का. तर आता 5 मिनिटं थांब, इडली होते आणि इडली खाऊन घ्या. मम्मी करते सांबारची तयारी. जोपर्यंत इडली होणार नाही ना तोपर्यंत तो तिथेच उभा राहिला, कारण की मित्रांचा फोन आला होता आणि एक जण बोलवायला पण आला होता की आर्यन पटकन चला आपल्याला खेळायला जायचंय. मित्रांचा आवाज आला की मग कसं मुलांना असं मळमळ होतं, मग काही थांबवलं जात नाही. अरे कर मम्मी, अरे करे मम्मी, मला जायचं आहे असं नांदा लावून शेवटी मी पटापट केलं. आणि इथे त्याच्यासोबत थोड्याफार गोष्टी पण केल्या, कारण की मुलं स्कूलमध्ये जातात, त्यानंतर तिकडनं येतात, ट्युशनला जातात, परत अभ्यास करतात, खेळायला जातात, त्यामुळे त्यांच्याशी बोलायला देखील वेळ मिळत नाही. म्हणून जेव्हा त्यांच्यासोबत बोलायला वेळ मिळतो मस्तपैकी गप्पा गोष्टी करत असतो. आज मी बिट्टूला जरा लेटच उठवलं झोपेतून. संडे होता म्हटलं झोपू द्या, कारण काल तिचा दिवस पूर्ण रडण्यामध्येच गेला. पण ती रोज कशी झोपेतून फ्रेश उठते ना, आज तशी अजिबात फ्रेश उठलेली नव्हती. आणि थोड्या वेळानंतर तिला परत तो त्रास सुरू झाला होता. मी तिच्याशी हसत खेळत बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा त्रास तिला माहिती. ती झोपेतून उठल्यानंतर मी थोडा वेळ तिच्याकडेच थांबली, गप्पा केल्या जेणेकरून तिला बरं वाटेल. आणि इकडे सांबारची तयारी करून घेतलेली होती, फक्त फोडणी द्यायची बाकी. गप्पा केल्यानंतर किचनमध्ये आली, डायरेक्ट पहिला फोडणी दिली. लगेच तिच्यासाठी पटकन एकीकडे भात आणि कुकरला डाळ देखील लावली, कारण तिचे उठली तेव्हापासून सुरू होते की मला वरण भात खायचंय. तेवढ्यात माझं एक पार्सल आलं जे मी स्वतःसाठी मागवलेलं आहे मिशोवरून. जेवण केल्यानंतर तर मग बिट्टूचा त्रास जास्तच वाढला. ती अजिबातच शीला जात नव्हती. नाही मम्मी दुखते असं करून शेवटी मी तिला डॉक्टरकडे आणलं. कारण तुम्हाला सांगते दवाखाना आमच्या दोघी मायलिकींना सोडतच नाहीये. 1 महिना झाला आम्ही नुसता डॉक्टरकडे चाललो. साला छम मामा गेले दिल्ली. त्यानंतर जाऊ ड्युटीवरून आल्या, नाश्ता केला आणि आज त्यांना करायचं होतं मठ्ठा. तरी ते मठ्ठ्याची तयारी सुरू आहे त्यांची जोरदार. आणि शेजारीच इथे गॅसवर भाजत आहेत माझ्या सासूबाई चटणी. आर्यन मीनूला मदत करताय मठ्ठा बनवण्यासाठी, कारण दोघांना मठ्ठा खूप आवडतो. एवढा त्रास तिला होतोय पण तरी भावाचे खेटे घेणं सोडायचे नाहीत. संडे सॅटर्डे असला की मग तर त्यांच्या दोघांच्या मनासारखंच होतं बाबा. तर आज मी इथे माझ्या प्लेटमध्ये थोडंसं काहीतरी सलाड टाईप जेवण करते. आहा, 1 नंबर मठ्ठा. तारीफ करोगे कब तक, हा कब तक. कसं आहे ना, न मेहनत करता काही प्यायला भेटलं किंवा काही खायला भेटलं की त्याचा स्वाद 1 नंबर असतो, बरोबर की नाही. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. संध्याकाळ झाली ते बिट्टू तिच्या दादीसोबत अंगणामध्ये खेळतेय. चाय, शाम की 1 कप चाय पतिदेव के साथ. संडे असला की दुपारनंतर बिट्टूचे पप्पा घरी असतात आणि ते घरी असले आणि त्यांना एखादं काम सांगितलं की मग त्यांची मजा बघावं लागते. मग मी ना त्यांना म्हटलं मी तुमच्यासाठी चहा ठेवते, तुम्ही असं करा ना, हे जे भांडी आहेत ना हे खाली ठेवून द्या आणि त्यासोबत जे इडलीचं भांडं आहे हे देखील वर ठेवून द्या, जेणेकरून इथले भांडे रिकामे होतील. असं गोड बोलून मी त्यांच्याकडून काम करून घेतलं. खरं तर हा चमत्कार रोज रोज घडत नाही, एखाद्याच वेळेस घडतो, 2 महिन्यातून एकदा. चला कसं का होईना इथे नवऱ्याला मी शेवटी कामाला लावलंच. तर मी आता गेली होती थोडा वेळ बिट्टूच्या सोबत. बिट्टू गेली होती तिच्या फ्रेंड सोबत खेळायला. मग थोड्या वेळ मी तिथे थांबलो, 15-20 मिनिटं खेळली. आता घरी आलो. ती बसली जरा हॉलमध्ये, कारण तिच्या अजूनही पोटामध्ये दुखत आहे आणि तिच्या पोटामध्ये दुखत आहे.
तर तिचे पप्पा बसले आहेत तिच्याकडे आणि मी लागली आहे स्वयंपाकाच्या तयारीला. मग तर काय विचारता, बिट्टू एवढी रडायला लागली आणि तिचा त्रास बघून तर मला आता राहवलंच नाही, कारण की कालपासून ती शीला गेलेली नाही आणि त्यांना तिला खूप त्रास होत होता. मग आता म्हटलं चला आपण तिला पहिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. मी त्या डॉक्टरकडे गेली आणि तिला घेऊन डॉक्टरकडे तर निघालो, पण मनात ही भीती होती आज संडे आहे डॉक्टर असणार की नाही. पण तिच्या नशिबाने आज डॉक्टर होते आणि मी डॉक्टरांना सांगितलं की तिला सकाळीच डॉक्टरकडून आणलेलं पण काहीच फरक पडला नाही. आता तिला लगेचच शी होईल अशी काहीतरी गोळी द्या. मग त्यांनी छानशी एक गोळी दिली. गोळी दिल्यानंतर ती लगेच फ्रेश झाली. त्यानंतर माझं किचनमध्ये अर्धवट राहिलेलं मी काम केलं, चिकनाची भाजी बनवली. इथे फ्रेश झाल्यानंतर बिट्टूला खूप बरं वाटत होतं आणि मला देखील, कारण की तिचं रडणं बघून खूपच मला कसं तरी वाटत होतं. माझ्या डोळ्यातूनच आसू निघत होते, कारण कालपासून कंटिन्यू बिट्टू रडतच होती आणि तिची ती अवस्था बघून ना मला देखील कसं तरी वाटत होतं. काय करू, कुठल्या डॉक्टरकडे नेऊ जेणेकरून तिला लगेच आराम मिळेल. शेवटी आज मी तिला नेलं आणि तिला आराम पडला. आता आमच्या मटकाबाईचं जेवण पण झालंय. पिचकारी घेऊन आलोय आम्ही. येतानाच ताईसोबत ती खेळते आहे. 11:30 वाजेपर्यंत बिट्टू बाहेरच होती खेळत, कारण आता तिला बरं वाटत होतं, त्रास होत नव्हता म्हणून खूप खुश होती. आता 12 वाजत आले. आता ती झोपली आहे. ती झोपल्यानंतर मी इथे डोक्याला तेल लावून घेतलं. माझी जे नाईट स्किन केअर रुटीन आहे ते देखील केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.